प्रश्न आणखी एक की ह्या याच्यामध्ये की कॅपिटल प्रोटेक्ट करणं हे महत्त्वाचं आहे की त्यापेक्षा की उगाच रिटर्न्स किती मिळतील असा एक मतप्रवाह होता. पण आता तो मार्केटमध्ये दिसतोय की बाबा तुझं कॅपिटल तुम्ही वाचवा गुंतवणूकदारांनी. आपला सगळा कार्यक्रम जो आहे हा गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचं रक्षण हे आपलं महत्त्वाचा उद्देश आहे आणि म्हणजे कुठेही फसू नये गुंतवणूकदार हे उद्देश आहे. तर ह्या ह्याच्यात की बाबा तुम्ही तुमचं कॅपिटलच वाचवा आत्ता असा कुठे एक संदेश आहे का मार्केटमध्ये? आपण नेहमी इकडे डिस्कस करतो सावध आशावाद, हे मला इकडचं ब्रीदवाक्य खूप आवडतं तुमचं. तोच घेऊन आपल्याला सतत जायचं आहे. पण आता खूप सावधानता बाळगायची फार गरज नाही आहे. कारण मी आता तुम्हाला काही फिगर्स सांगेन ज्याच्यावरून लक्षात येईल की आपल्याला थोडंसं ॲग्रेशन करायला हरकत नाही आहे. आणि थोडंसं हिस्ट्रीमध्ये बघितलं तर कोविड जेव्हा आला इनिशियली तेव्हा जशी ड्रास्टिक मुवमेंट होत होती तशी आता ऑइल प्राईसमध्ये ड्रास्टिक होणारी मुवमेंट कमी कमी होत चालली. म्हणजे आता आपण डिस्काउंट करत चाललो आहे त्या न्यूज. म्हणजे आता हल्ले होत आहेत. आता तर US प्रेसिडेंट म्हणाले होते हे हल्ले भयानक असतील, पण तरी 72 वरून 76 पर्यंतच क्रूड गेलेलं आहे. याच्या पूर्वी बघाल तर मुवमेंट खूप ड्रास्टिक होते आणि त्याचा इफेक्ट खूप मोठा होत होता. आपलं बँक क्रेडिट 18.6% वाढलंय या 15 दिवसात. त्याच्या आधीच्या 15 दिवसात 17.7 वाढलं होतं. असंच इक्वल गोष्ट झाली होती 19.1 विच वॉज हायेस्ट पॉईंट. 19.1 बँक क्रेडिटमध्ये ग्रोथ झाली होती. ती झाली होती जून 2024 मध्ये. त्यानंतर मार्केट 24,000 वरून 26,000 गेलं. आताही आपण 24,000 आहोत आणि थोड्याशा अनसर्टन्टी असतील तरी आपल्या RBI मॉनिटरी पॉलिसी ह्याच्या आपण आपलं फिस्कल डेफिसिट 4.3% चाललं आहे. पण आपण अशा सगळ्या गोष्टींना यूज टू होत. म्हणजे आपल्याला आता एक वेग एक्झाम्पल घेतो. युरोपमध्ये उष्णता खूप वाढली, त्यांना माहितीच नाही काय करायचं. पण आपल्याकडे असे प्रसंग इंडियन इकॉनॉमीवरती भरपूर येऊन गेले. बरोबर आहे. आणि आपण त्याला सक्सेसफुली टॅकल केलंय. आत्मनिर्भर ते बरोबर सक्षमता ही आपली आता डेव्हलप झालेली आहे. त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाहीये. अशा ह्याच्यामध्ये चांगले स्टॉक घेण्याची वेळ आहे. सावध आशावाद बाळगायचाच आहे. ॲलोकेशन उगाच मोठमोठ्याने वाढवायची गरज नाहीये. पण फिगर्स इंडिकेट करतात त्याच्यापासून आपण बोध घेऊन आपण हळूहळू पुढे सरकत राहणं गरज आहे. आपला पोर्टफोलिओ नेहमी तुमचं ॲलोकेशन फिक्स ठेवा. फिक्स्ड ॲसेट्स, इक्विटी, स्मॉल कॅप, मिड कॅप ह्याचं वेटेज आपण नेहमीच बोलत असतो. ते तुम्ही पाळलं तर इथून काही धोका नाही. इथून मार्केट चांगलंच मुवमेंट होण्याची शक्यता आहे. उदयजी